गोकुळशी संलग्न सुमारे 1108 अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया सध्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. त्यातच 15 दिवसात 3 सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळं या सुनावणी प्रक्रियेला ब्रेक लागला. सर्वोच्च न्यायालयानं 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या असा आदेश नुकताच दिलाय. दरम्यान सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून 1108 पैकी जवळपास 765 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली असून जवळपास 250 संस्थांचा निकाल देण्यात आलाय. मात्र अद्याप सुनावणी पूर्ण झालेल्या 500हून अधिक संस्थांचा निकाल प्रलंबित आहे. शिवाय अजून जवळपास 500 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया झालेली नाही. या पार्श्वभूमीवर अवसायनात काढण्यात आलेल्या सर्व दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचा निकाल त्वरित देण्यात यावा, यासाठी आज आमदार सतेज पाटील यांच्यासह गोकुळच्या माजी संचालकांनी सहकारी संस्था दुग्धचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्यानं आणि सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचा निकाल प्रलंबित असल्यामुळं अनेक संस्था मतदानापासून वंचित राहणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे सर्वसामान्य दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करून अवसायनातील सर्व दूध संस्थांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्याकडे केली. गोकुळच्या काही दूध संस्था अवसानात गेल्या, त्याच्या संदर्भात तक्रारी झाल्या होत्या. आम्ही आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय की 90 दिवसात निवडणुका घ्याव्या. आता या 1100 आणि 1300, आता त्यांनी 1300चा आकडा सांगितला मला, तर या 1100 संस्था ह्या आत्ता सद्यस्थितीत कायदेशीरदृष्ट्या लिक्विडेशनमध्ये आहेत. त्यामुळे या संस्था मतदानाला येणार नाहीत. त्यामुळं आमची विनंती यांना होती की लवकरात लवकर यांचं हिअरिंग संपवा. समजा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 90 दिवसात जर इलेक्शन लागली तर या 1100 संस्था मतदानाला आल्या पाहिजेत, ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे. म्हणून आम्ही आज त्यांना विनंती केली की हिअरिंग लवकर संपवा, निकाल लवकर द्या, जेणेकरून या 1100 संस्थांच्या मताचा अधिकार अबाधित राहील. सध्या महायुतीमधील नेत्यांमध्ये गोकुळवरून वाद सुरू आहे. त्यामुळे लवकर गोकुळची निवडणूक घ्या अशी मागणीही त्यांनी आमदार पाटील यांनी केली. आता काय ते महायुतीत काय काय चाललंय तुम्हाला माहीत आहे. तिथे 2 गटातले वेगवेगळे वाद त्या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून आमची विनंती एवढीच आहे की लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, या 1100ला न्याय मिळावा, ही आमची प्रामाणिक भूमिका याच्या पाठीमागची या ठिकाणी. यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, शशिकांत पाटील सुयेकर, अंजना रेडेकर, गोकुळचे माजी संचालक बाबासू चौगले, जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील, नगरसेवक विनायक कारंडे, मोहन सालपे आदी उपस्थित होते.